21 जून रोजी होणाऱ्या पेडगाव हिंदकेसरी या मैदानासाठी बिंजोडचा बादशाह मथुर हा मुंबईहून गिरवी येथे दाखल झालेला आहे। तो सध्या ॲडव्होकेट वैभव कदम यांच्या फार्म हाऊसवरती मुक्कामास आहे। तो या फार्म हाऊसवरती अजून एक 4 ते 5 महिने याच ठिकाणी मुक्काम करेल, म्हणजे साधारणतः तो दिवाळीपर्यंत याच ठिकाणी राहणार आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मथुर आणि बाजी हे दोघेही मुंबईवरून आत्ता गिरवीमध्ये पोचलेले आहेत। त्यांना आता खाली उतरवण्याचं काम चालू आहे। तर आत्ता बाजीला खाली उतरवत आहेत। भरपूर मोठा प्रवास करून हे दोन्ही बैल आत्ता गिरवीमध्ये पोचलेले आहेत परवा होणाऱ्या पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी। आता बाजीला थोडं ते पाय मोकळं करण्यासाठी चालायला घेऊन जाणार आहेत। आता खाली येतोय बिंजोडचा बादशाह मथुर। मथुरचा परवा पेडगाव हिंदकेसरीसाठी पैरा अजून सुद्धा राहुलबाई यांनी थोडासा गुलदस्त्यात ठेवलेला आहे। मथुर आणि बाजी दोन्ही लांबचा प्रवास करून आल्यामुळे त्यांना पाय मोकळं करण्यासाठी एक फार्म हाऊसचा राऊंड मारला जातोय। पेडगाव हिंदकेसरीसाठी मथुर हा मुंबईवरून आजच येथे दाखल झालेला आहे। उद्याचा दिवस इथं तो आराम करेल आणि परवा पेडगावच्या मैदानासाठी तो सज्ज आहे। त्याचबरोबर बाजीला सुद्धा राहुलबाई यांनी ॲडव्होकेट वैभव कदमांच्या फार्म हाऊसवरती इथं पाठवलेलं आहे। हे दोन्ही बैल आपल्याला दिवाळीपर्यंत आता याच फार्म हाऊसवरती मुक्कामी दिसतील। पश्चिम महाराष्ट्रात म्हणजेच घाटावरती इथून पुढे ज्या काही शर्यती असतील त्या इथूनच त्या शर्यतींचं मथुरचं आणि बाजीचं नियोजन केलं जाईल। या बघ इथं काल म्हणजेच 18 तारखेला मथुरचा वाढदिवस होता। त्याचं मुंबईमध्ये जंगी सेलिब्रेशन झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे त्याची सजावट करण्यात आली होती। तो कालचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुंबईहून गिरवीकडे येण्यासाठी निघाला। आता बाजी आणि मथुरचं खाण्यापिण्याचा रतीब झाल्यानंतर त्यांचा प्रवासाचा थकवा आणि मरगळ दूर करण्यासाठी त्यांच्या आंघोळीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। तर ते पाणी वगैरे कशा प्रकारे तापवत आहेत आणि कशा प्रकारे त्यांची मरगळ दूर करणार आहेत हे आपण बघूया। आता कडुनिंबाचा पाला टाकून पूर्ण पाण्याला उकळी घेतलेली आहे आणि आता यात उकळलेल्या पाण्याला थोडंसं गार पाणी मिक्स करून या दोन्ही बैलांना शेक दिला जाईल। आपण बघू शकता इथं बाजीला गरम पाण्याने आंघोळ घालण्यात येते। बाजी कसा शांत उभा आहे। माळच आहे माळच।
आता मथुरला आंघोळ घालायचं काम चालू आहे। तुम्ही बघू शकता बैल किती शांतपणे उभा आहे आणि या ठिकाणी सध्या मथुरला भेटण्यासाठी त्याचे चाहते आलेले आहेत। ते म्हणजे सरजा बैलाचे मालक रणजित निंबाळकर सर, त्यांच्याबरोबर आहेत ॲडव्होकेट वैभव कदम सुद्धा। एकवीस जून रोजी होणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी मथुरचा पैरा कोण आहे हे आपल्याला उद्या दुपारपर्यंत समजेल। कारण पेडगाव हिंद केसरीचे जे नियोजनकर्ते आहेत, आयोजनकर्ते आहेत, त्यांनी उद्या लाईव्ह लॉट्स टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे आपल्याला उद्या दुपारपर्यंत समजेल की मथुरचा पैरा कोण आहे आणि मथुर किती नंबर गटामध्ये पळणार आहे। कडुनिंब टाकून उकळलेल्या पाण्यानं आंघोळ चालू आहे मथुरची। हे पाणी बैलांना त्यांचा थकवा किंवा मरगळ दूर करायला मदत करते। मुंबई ते गिरवी एवढ्या लांबच्या प्रवासानंतर बैलांमध्ये जो थकवा आलेला आहे तो बाहेर काढण्याचं काम ही गरम पाण्याची आंघोळ करते। आणि बैल ताजातवानं होणं किती गरजेचं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। कारण 2च दिवसात पेडगाव हिंद केसरी हे अतिशय मानाचं मैदान होणार आहे। त्यामुळे उद्याचा अख्खा दिवस मथुर हा रेस्ट करेल आणि परवा तो मैदानासाठी सज्ज होईल। पेडगावच्या मैदानासाठी आपल्या शुभेच्छा या मथुर आणि राहुलभाई पाटील यांच्यासोबत सदैव राहतील।